तर श्रोते हो, आपण ऐकतो आहोत अपमान ही कथा मालिका. अपमान भाग चौथा आणि शेवटचा. लेखिका मीनाक्षी वैद्य, अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. सावंत पण सावित्रीच्या या बोलण्याने आश्चर्यचकित झाले. आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी धडपडणारे आईबाबाच बघितले होते, पण ही आई बघून ते अगदी नवल करत होते. नाहीतर आई वडील माझ्या मुलांनी असं केलंच नाही, तुम्ही हे मुद्दाम करता आहात, वरपर्यंतच्या ओळखी, अशी सगळी धडपड करतात. पण सावित्री मात्र स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये मुलाविरुद्ध तक्रार द्यायला आली आणि साक्षही दिली. त्याच्यामुळे सावंत अगदी तिच्यापुढे नतमस्तकच झाले होते. सावित्रीबाई, तुम्ही स्वतःहून मुलाला शिक्षा करा म्हणून सांगताय, नंतर तुम्हाला जर. सावंतांचं बोलणं अर्ध्यावरच तोडत सावित्री म्हणाली, साहेब, प्रत्येक आईच्या जीवाचा तुकडा असतो हो तिचं बाळ, पण माझा आंधळ्या प्रेमावर मुळीच विश्वास नाही. 9 महिने आई आपल्या कुशीत अगदी डोळ्यात तेल घालून बाळाला जपते, त्याला थोडीसुद्धा तोशीस लागू देत नाही. मी दुसऱ्याची कूस भाड्याने घेतली नव्हती साहेब. माझं हक्काचं बाळ माझ्या कुशीत वाढत होतं, तो असा निघावा? माझ्यावरच विश्वास बसत नाही आहे. माझे संस्कार असे कसे कमी पडले? ज्या मुलीवर याने बलात्कार केला ती पण तर कुणाच्या तरी कुशीत वाढलेली होती, कुणा आईच्या जवळची होती, जीवाचा तुकडा होती. तिच्याशी असं वागावं याने? याच्या संस्कारात हे विष कुठून आलं? मी चांगले संस्कार केले होते, तरी हा असा कसा वागला? म्हणजे हा माझा आणि माझ्या मातृत्वाचा अपमान आहे. हा अपमान मी सहन करू शकत नाही. हा माझा मुलगा नाहीच साहेब, याला कडक शिक्षा द्या. सावंत सावित्रीचं बोलणं ऐकून अगदी सुन्न झाले. सावित्री मात्र एवढं बोलतानाही थकली. जडशीळ पावलाने सावित्री पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली. सावंत दूर जाणाऱ्या सावित्रीकडे बघत बसले. सावित्रीने एकदाही वळून मागे बघितले नाही. अशोक तिला दिसला असता तर ती काय विसरली असती त्याचं केलेलं कृत्य? पण नाही. सावंतांच्या मनात आलं की सावित्रीचं आपल्या मुलावर आंधळं प्रेम नव्हतंच, तसेच ती समाजाला आणि प्रतिष्ठेलाही घाबरणारी नव्हती. म्हणूनच ती असा निर्णय घेऊ शकली. कारण जर सावित्रीने स्वतःहून पोलिसांना सांगितलं नसतं तर पोलिसांना त्या मुक्या बहिऱ्या मुलीवर कोणी अत्याचार केला होता हे कधीच कळलं नसतं. आता सहज इन्स्पेक्टर सावंतांच्या मनात आलं, आज ही केस सावित्रीबाईंमुळे आपल्याला कळली, पण अशा अनेक केसेस असतील ज्या आपल्यापर्यंत आल्याच नसतील. कोण आणणार? मुक्या, बहिऱ्या, मतिमंद मुली, स्त्रिया कसं काय सांगू शकतील? बलात्कार करणाऱ्यांना मात्र शहाणपणाने मदत केल्या जात असेल. असे करणारे बरेच महाभाग असतील. सावंतांच्याही एका डोळ्यात सावित्रीसाठी अभिमान झळकत होता, कारण तिने सजग नागरिक असल्याचे उदाहरण घालून दिले होते. पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यावर सावित्रीच्या मनात आलं, कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा या चौघांना शिक्षा होईल, पण आज आपण या एका मुक्या, बहिऱ्या आणि निरागस मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना पकडून देऊन आपलं काम चोख केलं, याचं सावित्रीला समाधान होतं. तिच्याच पोटच्या गोळ्याला तिने तुरुंगात डांबलं होतं, म्हणून आता मात्र तिचे पाय जडशीळ झाले होते. अशोक तिचा एकुलता एक मुलगा होता. आता आयुष्यभर सावित्री एकटी पडणार होती. अशोकचे वडीलही नव्हते. आणि अशोकचं कर्तृत्व समजल्यावर तर तिच्या आजूबाजूच्या लोकांकडून, नातलगांकडून तिला काय काय ऐकावं लागणार होतं. पण ती ते सगळं ऐकणार होती, सहन करणार होती, कारण या सगळ्याचा सावित्रीने पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधीच विचार केलेला होता. ती हे सगळं मनाच्या आड करणार होती, कारण तिने केलं होतं ते योग्य केलं होतं.
तिला तिच्या मातृत्वाचा अपमान अजिबात सहन झाला नव्हता. आता कसंबसं चालत ती घराच्या दिशेने निघाली असली तरी उद्यापासून या जगाला खंबीरपणे तोंड द्यायला ती उभी राहणार होती. तिच्या मातृत्वाचा झालेला अपमान ती आयुष्यभर विसरणार नव्हती आणि ती हे स्वतःला विसरू देणारही नव्हती. समाप्त. धन्यवाद.